मकर राशी 23 मार्चनंतर मोठा धोका, मोठे षडयंत्र. मकर राशी 23 मार्चनंतर मोठा धोका. या एका व्यक्तीपासून 3 हात लांबच राहा. मोठे षडयंत्र. मकर राशीच्या जीवनात काही काळ असे येतात की ते फक्त भविष्य बदलत नाहीत तर माणसालाच बदलून टाकतात. 7 मार्चनंतर सुरू होणारा हा काळ जसा आतापर्यंत हा चालत आलेला आहे तसाच हा काळ बरोबर पाहता सामान्य वाटेल, पण आतून तो तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेने येणार आहे. तुम्ही खूप काही सहन केलं आहे. लोकांचा गैरसमज, भाव आणि फसवणूक, मेहनत असूनही न मिळालेले फळ. अनेकदा तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला असेल की माझ्याच बाबतीत असं का होतं? पण लक्षात ठेवा, मकर राशीच्या वाटेला जे काही कष्ट येतात ते साध्या लोकांसाठी नसतात. देव ज्या आत्म्याला मोठा देणार असतो त्यालाच आधी खोल समज देतो. हा व्हिडिओ साधं भविष्य तर नाही, तर हा एक इशारा आहे. त्यामुळे 23 मार्चनंतर तुमचं भाग्य उलगडण्याच्या आधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमच्यासमोर येणार आहे. तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीचे खरे रूप. हे व्यक्ती शत्रू म्हणून येणार नाही, तर ते तुमच्या जवळ असेल, तुमच्या बोलण्यात सहभागी असेल, तुमच्या अडचणीत ऐकत देखील असेल. पण याच व्यक्तीमुळे तुमचा सुवर्णकाळ थांबू शकतो. जर तुम्ही वेळेत सावध झाला नाही तर माझे शब्द हलक्यात घेऊ नका, कारण ज्या गोष्टी तुम्ही दुर्लक्षित वाटत होत्या तेच उद्या मोठे वळण ठरू शकता. हा काळ देव तुमचे भविष्य हातात देण्यासाठी घेतलेली शेवटची परीक्षा आहे. तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर आयुष्य कधीच हे पूर्वीसारखं राहणार नाही. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक साप्ताहिक भविष्य ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा. 23 मार्चनंतर मकर राशीच्या जीवनात जे काही बदल सुरू होतील ते वरवर छोटे वाटतील, पण आतून ते तुमच्या नशिबाची दिशा बदलणारे असतील. अनेक महिन्यांपासूनच्या गोष्टी ज्या अडकून पडल्या होत्या, नोकरीतील अडथळे, आर्थिक, मानसिक गोंधळ अचानक हलायला लागतील. तुम्हाला असं वाटेल की काहीतरी बदललं आहे, पण नेमकं काय ते कळणार नाही. हा सर्वात मोठा संकेत आहे, कारण या काळात गुरु आणि शनीचा प्रमुख तुमच्या कर्मावर पडत आहे. जे तुम्ही मनापासून केलं आहे त्याचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. पण लक्षात ठेवा, जसं पाणी खोल असतं तसंच त्यात हालचाल दिसत नाही. तुमच्या आयुष्यात बदलही आतून सुरू होतो, पण बाहेर सगळं शांत दिसेल. पण आतून नियती तुमच्यासाठी नवीन रस्ता तयार करत असेल. नंबर 2, ती व्यक्ती ओळखणे. काही आणि धोका नेमका कुठे आहे? ही व्यक्ती कधीच उघडपणे तुमचं नुकसान करणार नाही. ते तुमच्या अगदी जवळची असेल, तुमचं दुःख ऐकून घेणारी, तुमच्यासाठी चिंता दाखवणारी, पण त्याच वेळी तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावणारी. ती व्यक्ती थेट विरोध करणार नाही, पण तू खूप चांगला आहेस म्हणून तुला लोक फसवतील, तुझ्यासाठी हा मार्ग कठीण आहे असे शब्द वापरून तुमच्या मनात भीती निर्माण करेल. हे भीती तुमच्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा ठरेल. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यापेक्षा तुमच्या पैशात जास्त आरामात असेल, कारण तुमचा पुढे जाण्याचा सुरक्षिततेला धक्का देणार आहे. म्हणूनच ते हसत हसत तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचे काम करेल. नंबर 3 आहे मकर राशीची भावनिक कमजोरी. या टप्प्यावर का धोकादायक ठरते? मकर राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची करुणा, पण हाच या काळात धोकादायक ठरू शकतो. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वेदना, स्वतःच्या मनात कोणी अडचणी सांगितले तर स्वतःच दुःख बाजूला ठेवता. 23 मार्चनंतर काही लोक मुद्दाम तुमच्यासमोर स्वतःला बिचारे, त्रासलेले दाखवतील, जेणेकरून तुमचं लक्ष तुमच्या मार्गावरून हटेल. तुम्ही त्यांच्या समस्यांमध्ये अडकून पडाल आणि स्वतःच्या सुवर्ण संधीकडे दुर्लक्ष कराल. हे लक्षात घ्या, या काळात प्रत्येकाला वाचवण्यासाठी ही जबाबदारी तुमची नाही. काही लोक तुमच्या दयाळूपणाचा वापर करून तुमचं भविष्य देखील थांबवू पाहतील. नंबर 4, सुवर्णकाळ सुरू होण्याआधी मिळणाऱ्या मानसिकता. हा काळ आवश्यक आहे. हा धक्का देवाकडून मिळणारे शिक्षण आहे, तर तुमचं संरक्षण आहे. कारण चुकीच्या लोकांसोबत योग्य वेळ येऊ दिली जात नाही, कारण एखाद्या व्यक्तीचं खरं रूप या काळात तुमच्यासमोर येईल. ही घटना तुमच्यासाठी खूप वेदनादायक असेल. विश्वास तुटेल, मन दुखेल, कदाचित तुम्ही काही काळ शांतही व्हाल, पण या क्षणी तुमचं मन प्रलब्ध होईल. तुम्ही शिकाल की प्रत्येक गोड बोलणारा आपला नसतो. हा मानसिक धक्का तुमच्या आयुष्यातील शेवटचा मोठा धडा असेल. त्यानंतर तुमचं नशीब उघडेल, कारण तुम्ही आता त्या चुकीच्या लोकांना ओळखायला शिकाल. नंबर 5 आहे 3 हात लांब राहायचा. खरा आणि खोल अर्थ. 3 हात लांब राहा म्हणजे नातं तोडणं, भेटणं तर स्वतःचं संरक्षण करणं. या काळात मकर राशीने कोणाशी थेट वाद घालू नये, पण अंतर्गत अंतर नक्कीच ठेवावं. या व्यक्तीला तुमच्या पुढील योजना, ज्या हालचालीत, नवीन संधी याची माहिती देऊ नका, कारण
ही व्यक्ती थेट नुकसान करणार नाही, पण चुकीचा सल्ला देऊन तुमचं नुकसान घडवून आणू शकते. तुम्ही जितके शांत राहाल तितकेच नियती तुमच्या बाजूने काम करेल. सुवर्णकाळ अचानक येत नाही, तो आधी संकेत देतो. या काळात तुम्हाला बरोबर काही गोष्टी जाणवतील. एकटं राहण्याची गरज वाटेल. जुने लोक, जुन्या आठवणी आपोआप दूर जातील. तुमच्या मनात आता माझ्यासाठी काहीतरी वेगळं आहे ही भावना वाढेल. हे संकेत दुर्लक्षित करू नका. हेच देवाचे इशारे आहेत की तुमचं आयुष्य मोठ्या टप्प्यावर आता जाणार आहे. नंबर 7 आहे. या काळात चुकीची प्रतिक्रिया, दिलासा, धोका होऊ शकतो. जर तुम्ही भावनेच्या भरात सगळ्यांना सगळं सांगितलं तर हा काळ तुमच्यासाठी लागू शकतो. जर तुम्ही समोरच्याला खुश ठेवण्यासाठी स्वतःचा मार्ग बदलला तर संधी निसटू शकते. जर तुम्ही जुनेच लोकांवर अंधविश्वास ठेवला तर मानसिक त्रास वाढू शकतो. देव संधी देतो, पण ती जपण्याची जबाबदारी तुमची असते. हा काळ योग्य निर्णयाचे आहे, भावनिक कमकुवतपणा नाही. नंबर 8. योग्य वागणुकीमुळे सुवर्णकाळ कायमचा कसा होईल? या काळात जर तुम्ही संयम ठेवला तर तुमचं नशीब कायमचं बदलू शकते. स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज एका लोकांच्या गोंधळात अडकून बसू नका. जे लोक तुमच्या सतत कमी लेखतात त्यांच्यापासून मनाने दूर. आध्यात्मिक बाजूने थोडी मन वाढवा, थोडे मन शांत राहील आणि निर्णय अचूक होतील. तुम्हाला योग्य माणूस बनवणार आहे. 23 मार्च नंतर सुरू होणारा काळ हा तुमच्यासाठी सामान्य नाही. हा काळ आहे निवडीच्या लोकांची निवड, विचारांची निवड आणि स्वतःची निवड. सुवर्णकाळ नक्की येणार आहे हे लक्षात ठेवा, पण प्रत्येकासाठी तो नसतो. फक्त तो त्यांच्यासाठीच असतो जे योग्य वेळी योग्य लोकांपासून दूर राहायचे आणि हे लोक ध्येय दाखवतात. या व्हिडिओत सांगितलेली ही 3 हातांची अंतररेषा ही भिंत नसून एक संरक्षण कवच आहे. हे कवच तुम्हाला भावनिक फसवणुकीपासून आणि तुमच्या स्वप्नांना अडथळा आणणाऱ्या लोकांपासून वाचवणार आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता, कमी बोलता आणि स्वतःच्या अंतःकरणावर विश्वास ठेवता, तेव्हाच देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करतो. लक्षात ठेवा, तुमचं नशीब कोणाला हिरावून घेता येणार नाही, पण चुकीच्या लोकांमुळे ते उशिरा नक्कीच उघडू शकतं. म्हणून सावध राहा, संकेत ओळखा आणि स्वतःची किंमत ओळखा. 23 मार्च नंतर तुमचं आयुष्य नवीन अध्याय प्रवेश करणार आहे. तुम्ही जर आज योग्य पाऊल उचललं तर हा अध्याय फक्त असेल तर अंतर्मनाला शांतता देणारा, आपल्याला समाधान देणारा आणि आयुष्यभर आठवणीत राहणारा ठरेल. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.